नमस्ते, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। मी आज बनवते फिंगर चिप्स। बनवण्यासाठी इथं 4 kg आलू घेतले। हे पातळ सालीचे आलू आहे, पांढरे शुभ्र नवे आलू। याचे चिप्स छान पडतात, त्याच्यामुळे मी हेच वापरते। चिप्ससाठी पण हेच वापरले होते। तर चला मग आता याची प्रोसेस बघूया। तर सर्वात पहिले याची साल काढून घ्यायची। मी सर्व आलूची एकत्र साल काढून घेते। आलूची साल काढून घ्यायची। लगेच पाण्यामध्ये टाकून द्यायचे, जेणेकरून ते काळे पडत नाही। मग एक एक करून ही सर्व आलूची साल काढून घेते मी। आलू जर असा ग्रीन कलर असेल आलूला, तर याच्यामध्ये सोलॅनिन नावाच्या द्रव्यामुळे हा आलू ग्रीन पडत असतो। त्याच्यामुळे हे काय करायचं, जिथपर्यंत आलू हा ग्रीन दिसतोय तिथपर्यंत हा काढून टाकायचा, कारण याच्यामध्ये विषारी द्रव्य असतं। पूर्ण काढून टाकायचं आहे असं, म्हणजे फिंगर चिप्स बनवायचंच नाही तर आपण भाजी वगैरे बनवतो ना, त्यावेळेस पण काढून टाकायचे। असं ग्रीन असेल आलू तर। आलूची पूर्ण साल काढून झाली आहे। आता फिंगर चिप्स बनवून घेऊया। फिंगर चिप्स या मशीनच्या साहाय्याने पाडून घेते मी। याच्यावरती आलू असं ठेवायचा, याला असं प्रेस करायचं। 2 मिनिटात फिंगर चिप्स बनवून तयार होतात। तुम्ही बघू शकता, आपल्याला जसा आकार पाहिजे मोठे लहान ते पण बनतात। एक एक करून सर्व आलूचे हे बनवून घेते मी। 4 किलोचे फिंगर चिप्स माझे पाडून झाले। एकसारख्या आकाराचे बनवून तयार होतं याच्या ह्या मशीनच्या साहाय्याने। मशीनने नसेल करत तर तुम्ही चाकूच्या साहाय्याने पण करू शकता। आता हे लगेच टपामध्ये टाकून घ्यायचे। चांगले स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे। इथे टपामध्ये टाकून घेते पूर्ण। मी हे रात्रभर नाही भिजत घालते, फक्त 2 ते 3 तासच भिजत घालते। याला चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं। अजून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार। याची हीच प्रोसेस छान करायची, त्याच्यामुळे एकदम पांढरे शुभ्र आपले फिंगर चिप्स असो किंवा चिप्स असो बनवून तयार होतात। एका पाण्याने धुतले, आता दुसऱ्या पाण्यामध्ये पण मी धुण्यासाठी टाकले। आता परत पाणी चेंज करून टाकून घेते पूर्ण। याच्यामध्ये त्रुटीचा वापर नाही करायचा, फक्त मीठ टाकून बनवते मी। याच्यामध्ये मीठ टाकते मी। त्रुटी टाकतो आपण ते एखाद्या वेळेस कमी जास्त होते, त्याच्यामुळे ते लाल पडतात किंवा कोणाला अंदाज येत नाही, त्याच्यामुळे मीठच टाकायचं। मीठ थोडं जास्तही झालं तर काही प्रॉब्लेम येत नाही। याच्यावरती झाकण ठेवून 2 ते 3 तास असंच ठेवणार मी। पाणी उकळायला ठेवलंय, त्याच्यामध्ये 2 चम्मच मीठ टाकून घेते। त्याच्यामध्ये आता चिप्स टाकून घ्यायचे। तुम्ही मीठ कमी जास्तही करू शकता। आलू हे 40 ते 50% शिजले पाहिजे, तोपर्यंत उकळू द्यायचं। याला 5 ते 10 मिनिटं लागतात उकळायला, जास्त असल्यामुळं मी हे 5 ते 10 मिनिटं उकळू देणार। आता 10 मिनिटं झाले, पाणी काढून घेतलंय। हे थंड झाल्यानंतर आता सुकून घेते। ते उन्हामध्ये सुकायला ठेवलेत, हे 2 दिवसात सुकून जातात। तुम्ही बघू शकता फिंगर चिप्स बनवून रेडी झाले। तुम्हाला पण ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये। जय जिजाऊ।